नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नसून घात असल्याचा संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार BSR कंपनीच्या विरोधात मुंबईतील मरीन लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास दिला नकार. त्यामुळे आता रोहित पवार उद्या बारामतीतील पोलीस ठाण्यात दाखल करणार तक्रार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उद्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याची सूत्रांची माहिती. तसंच सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज सकाळी बुलढाण्यातील शेगावात आगमन. राज्यपाल देवव्रत, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांच्याकडून राष्ट्रपतींचं स्वागत. राष्ट्रपतींनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन. अजित पवारांच्या मृत्यूबाबत कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आमदार रोहित पवार आक्रमक. संपूर्ण प्रकरणातील नवीन पुरावे आणि तपासातील धक्कादायक बाबी उघड करण्यासाठी येत्या 2 दिवसात सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याची रोहित पवारांची माहिती. नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या भाजपकडे असणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नावाने बनावट नोकरीची जाहिरात आणि नियुक्तीपत्रे फिक्स आहेत अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. अशा प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया सध्या सुरू नाही, महापालिकेनं केलं स्पष्ट. बीडच्या GST विभागातील अधिकारी सचिन जाधव यांची वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या. फाटेंना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच कुटुंबियांकडून आमरण उपोषण. धुळे महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यांचं वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांकडून काम बंद आणि भीक मागो आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलनाचं काम ठप्प. नाशिकच्या मालेगाव शहरातील मोसमपूल नदीकिनारी ताडी विक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून छापा. अवैधरित्या ताडीची विक्री होत असल्याची वारंवार येत होती तक्रार. भंडाऱ्यातील मोहाडी शेती मोजणीसाठी वारंवार अर्ज करूनही दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांकडून अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गाठून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.